सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात मकोका न्यायालयामध्ये एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय की संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार आहे असं प्रतिपादन जे आहे ते मकोका कोर्टामधल्या न्यायाधीशांनी केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आमदार सुरेश धस आहेत। सुरेश धस, तुम्ही सातत्यानं एक महत्त्वाची माहिती समोर आणत होता की या सगळ्या संदर्भात कुठेतरी वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार आहे। आता मकोका न्यायालयामधल्या न्यायाधीशांनी सुद्धा त्या सगळ्या संदर्भात आपला निर्णय जो आहे तो समोर ठेवला आहे। काय हे जी निरीक्षणं आहेत ही मोका न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी निरीक्षणं नोंदवलेले आणि ते निरीक्षण जे आहे ते सत्य आहे की ह्या संपूर्ण संतोष देशमुख अण्णा यांच्या खुनाचे जे आहेत ते त्याचा म्होरक्या आणि या टोळीचा म्होरक्या आणि या खुनाचा जो म्होरक्या आहे तो कोर्टाने निरीक्षणामध्ये नोंदवलेला आहे, तो सत्य आहे। आणि हे लोक जे आहेत ते आम्हाला दोषमुक्त त्या ठिकाणी दोषमुक्त करा म्हणून कोर्टापुढे गेलेले। कोर्टाने दोषमुक्तीचा अर्ज तर फेटाळून लावलाच, परंतु त्याच्यामध्ये जे निरीक्षणं नोंदवलेले आहेत ही उद्याच्याला मला असं वाटतं या केसच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आणि वेळ पडली प्रसंगी राष्ट्रपती साहेबांच्यापर्यंत जाण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी निरीक्षणं माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत, त्याबद्दल न्यायालयाचे आभार। परंतु या सगळ्या संदर्भात खरं तर वाल्मिक कराड यांच्यावरती देखील कुणी आहे का? या सगळ्या संदर्भातला तपास होणं महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्याच्या संदर्भामध्ये चौकशी चालू आहे, अजून न्यायालयीन चौकशी चालू आहे। आत्ता सद्यस्थितीमध्ये CIDने त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे, त्याच्यामध्ये मोका लावलेला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे खंडणीचा गुन्हा आहे आणि 302 आहे। हे सगळे प्रकरण जे आहेत कलेक्टिव्हली एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांनी तपास जो आहे CIDने केलेला आहे आणि याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी न्यायालयीन चौकशी सुद्धा लावलेली आहे। चौकशीचं काम त्या ठिकाणी चालू आहे। जोपर्यंत आता ह्या चौकशीमध्ये तर 100% आत्ताच्या घडीला वाल्मिक कराड हेच याचे प्रमुख सूत्रधार आहेत, हे निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार आहेत अशा संदर्भातलं निरीक्षण जे आहे ते कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि त्या संदर्भातली प्रतिक्रिया जी आहे ती सुरेश धस यांनी आपल्यासोबत दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, टीव्ही मराठी, मुंबई।